सुप्रभात सगळ्यांना. तर मी निघालो होतो गावाकडेच म्हणजेच राजापूरला. मामाच्या मुलाला बाय करत निघालो. ही होती मित्रांनो आपली टाटा इंट्रा. मित्रांनो इंट्रा तर खूपच डॅशिंग दिसत होती. तर आम्हाला जायचं होतं माल सप्लाय करत करत गावाकडे. तर बाहेरचं वातावरण तर एकच नंबर झालं होतं. तर बघता बघता आम्ही आलो होतो पुण्यावरून 111 किलोमीटर लांब. म्हटलं चला आता नाश्ता करून घेऊ. मित्रांनो तुम्ही नसाल का मागं का बसला? हा मागं बसून तर अख्खा ब्लॉग बनवला तुमच्या भावाने. मित्रांनो बाहेरून तर हॉटेल एकच नंबर दिसत होती. तर मी जाईपर्यंत मामाने ऑर्डर पण दिलेली होती. म्हटलं चला आज पण आपल्याला मिसळच खावं लागेल. मिसळ तर एकच नंबर होती. तर बघता बघता आम्ही आलो होतो श्रीरामपूरमध्ये. केवळ हार्डवेअर म्हणून होतं. तर त्यांना आपला हार्डवेअरचा माल वगैरे दिला. माल वगैरे दिल्यानंतर निघालो. मित्रांनो श्रीरामपूरमध्ये हा रोड कुठला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही आलो होतो साईबाबाच्या नगरीत म्हणजे शिर्डीला. शिर्डीचं वातावरण तर मित्रांनो विचारूच नका, एकच नंबर होता. शिर्डीवरून येते आता आम्हाला लागला होता समृद्धी महामार्ग. तर मित्रांनो कोणी कोणी समृद्धी महामार्गाचा प्रवास केलेला आहे नक्की कमेंट. तर मित्रांनो कशी आहे आपली महाराष्ट्राची लालपरी. तर आलो होतो आपल्या येवला नगरीमध्ये. तर गेलो जेवायला हॉटेल जैन पॅलेस.